मित्रांनो, नागराजचा डाव नागराजवरच उलटणार आहे. हा नीच नागराज आता महिपतने कोर्टामध्ये त्याने सुपारी दिली होती हे सत्य सांगू नये म्हणून त्याने चक्क साक्षीला जाळायचा प्रयत्न केलेला आहे. साक्षी जंगलात एकटी अडकलेली आहे आणि याने तिच्या भोवती आग लावून तिला आता पेटून द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच व्हिडिओ त्याने शूट केलेला आहे आणि तोच व्हिडिओ तो आता महिपतला दाखवून त्याला ह्याची जाणीव करून देणार आहे की तू बाकीच्या लोकांसाठी तुझी मुलगी मेलेली आहे, परंतु आम्हाला माहित आहे की ती जिवंत आहे आणि ती जिवंतच राहावी असं तुला वाटत असेल तर तुझं तोंड गप्प ठेव आणि कुणालाच काही सांगू नको. आता महिपतची कितीही इच्छा असली की सांगायची तरी तो सत्य सांगणार की नाही आता हेच आपण बघणार आहोत. मित्रांनो, इथे आता अश्विनच्या प्रिय बायकोने तन्वीने सगळ्यांसाठी सुंदर असे पोहे केलेले आहेत, परंतु ते पोहे खाऊन चक्क अर्जुनच्या बाबांच्या डोळ्यात तर पाणी आलेलं आहे, त्यांना ठसका लागलेला आहे कारण तिने पोहे एवढे तिखट बनवले. आता एक बिंडोक मुलगी जी कधीही किचन घरात जात नाही ती अचानक किचन घरात गेल्यावर असंच होणार ना. गृहिणी जी असते ना ती दररोज स्वयंपाक करते, तिला त्याचा अंदाज असतो. अचानक स्वयंपाकघरात गेलेली मुलगी काय करणार तिला स्वयंपाकातलं. तिने एवढे पोहे तिखट करून ठेवले की बाप रे. आता अर्जुन आणि काय बोलतात पूर्ण आजी, मोनिका वगैरे सगळे म्हणत आहे, अस्मिता सगळे म्हणत आहे की आम्हाला पोहे खायचेच नाही. तेव्हा आता अश्विन त्याच्या बायकोची बाजू घेऊन म्हणत आहे की अरे तन्वीने केलेलं तुम्हाला काहीच कसं आवडत नाही. तिने बिचारीने एवढे प्रेमाने तुमच्यासाठी पोहे बनवले आणि तुम्ही तर नको बोलताय काय. मग तेव्हा अर्जुन बोलतो अरे तू खा ना, तुला ऑल द बेस्ट, तू खा, तुझ्या बायकोचे हातचे पोहे तू खा. आणि अश्विन खातो. अश्विनला एवढा ठसका लागतो, बापरे. प्रिया पाणी घेऊन येते आणि बोलते अरे काय झालं, एवढा ठसका कसा लागला. तेव्हा अश्विन बोलतो की अगं बाई एवढे पोहे तिखट कोणी बनवतं का, खाण्याच्या लायकीची पण नाही झाले. तेव्हा सायली बोलते की तुम्ही सगळे इथेच बसा, मी पटकन तुमच्यासाठी पोहे बनवून आणते. इकडे मात्र आता सगळ्यांचा नाश्ता झाल्याच्या नंतर अर्जुन आणि सायली विचार करत आहे की महिपत हा सत्य सांगणार होता, तेवढ्यात नागराज काका तिथे आला. नक्की असं काय आहे आणि नागराज तो महिपत हा नागराज काकाकडेच पाहत होता. नक्की काय आहे या मागचं सत्य. मला तर असं वाटतंय की तो महिपत नागराज काकाचंच नाव घेणार होता, परंतु नागराज काका आल्यामुळे त्याने नाव घेतलंच नाही. आपला संशय खरा ठरतोय असं वाटतंय. हे सगळं नागराज काकानेच केलं असावं असं त्यांच्या दोघांचं बोलणं चालू आहे. पण इकडे आता नागराजने भलतीच खेळी खेळलेली आहे. इकडे त्याने सुमनला इतकं बजावलेलं आहे, सुमनला मारहाण काय करतोय, तिच्यावर खूप अत्याचार करत आहे नागराज. पण सुमन ओरडू सांगत आहे की काही झालं तरी तुझ्यासारख्या नीच माणसाचा चेहरा मी सगळ्या जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या आयुष्यात थोडं जरी पुण्य केलं असेल ना तरी मी मरता एक सत्य नक्कीच सांगून जाईल की हा नीच माणूस जो स्वतःच्या भावाच्या जीवावर उठू शकतो तो त्याच्या बायकोला काय बक्षणार ना. माझा तू जीव तरी घेतला नागराज तरी चालेल, पण मी हे सत्य सगळ्यांना सांगणारच अशी सुमन आता नागराजला सांगत असते. पण इकडे नागराजने खूप खेळी खेळलेली आहे. अर्जुन इकडे महिपतला जाब विचारत आहे की खरं सांग, तुला शेवटचे विचारतोय की तुला सुपारी दिली कोणी होती. आणि इकडे आता नागराजच्या हात पाय टांगलेले आहेत, त्याला बांधलेला आहे. आणि आता अशातच नागराजला एक व्हिडिओ दिसतो जो की ज्यामध्ये साक्षी मध्ये उभी आहे आणि तिच्या बाजूने आग लावलेली आहे. आता महिपत तरी पण सत्य सांगणार की नाही, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.